साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बालरक्षक ॲपवर प्रतिसाद नोंदवला नसेल तर जिल्हा स्तरावरून भरारी पथक पडताळणी करेल। या पथकाला स्थलांतरित मुले सापडली तर संबंधित कार्यक्षेत्रातील शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी। शिक्षण विभागासाठी जिल्हास्तरीय भरारी पथक तयार करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले। लक्षात घ्या, सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी बाल विवाहाच्या संदर्भामध्ये सोलापूर जिल्हा 1 नंबरवर आहे। हे दुर्दैव आहे तुमचं आमचं, ज्या कामामध्ये आपण 1 नंबरला राहायला पाहिजे त्या कामात 1 नंबर कधीच नाहीये आणि ज्या कामात 1 नंबर राहायला नाही पाहिजे, आता बालविवाहासारख्या वाईट प्रथा आपल्या जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे आणि म्हणून महिला बाल कल्याण, आरोग्य, शिक्षण साऱ्या विभागामार्फत आपण प्रयत्न करतोय। तर आपल्याला बालविवाहाच्या अनुषंगानं शाळेमध्ये मुलींना आणि मुलांना सुद्धा की बालविवाह कशाला म्हणतात आणि आपण किती वय झाल्यानंतर आपलं लग्न झालं पाहिजे त्याच्या संदर्भात जनजागरण करतो आणि त्याचं जिल्हा स्तरावरची कार्यशाळा इथे झालेली आहे। तालुका स्तरावरच्या कार्यशाळा ज्याच्या झाल्या त्यांनी रिपोर्टिंग करावं, ज्याच्या झाल्या नाहीत त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या तालुक्यामधल्या कार्यशाळा ठेवा, आम्हाला बोलवा, आम्ही तिथे येतो। सीईओ यांचे दालनात आज शिक्षण विभागातील जिल्हा व तालुका स्तर अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत शिक्षण अधिकारी संजय जावीर, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, विस्तार अधिकारी राऊत, गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती।